नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण गव्हाच्या पिठापासून एक सिक्रेट पदार्थ टाकून मस्त खुसखुशीत अशी डाळबट्टी किंवा डाळ बाफळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। अतिशय सोपी पद्धत आहे आणि खायला खूप मस्त लागते। सर्वात आधी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती कुकरमध्ये घालून घेतली आहे। आता ह्याच्यामध्ये एक टोमॅटो कट करून घालायचा आहे आणि त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं देखील याच्यातच घातली तरीही चालेल। किंचितसं तेल घालायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। आता कितपत डाळ शिजायला पाणी लागतं याचा अंदाज आपल्याला असतोच। थोडीशी हळद घालायची आहे आणि झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या करून डाळ मस्त शिजवून घ्यायची आहे। आता जोपर्यंत कुकरला लावलेली डाळ शिजतीये तोपर्यंत आपण बट्ट्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। तर ह्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ असतं जे आपण रोज वापरतो ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, साधारणपणे 3 वाट्या। तर अतिशय अचूक प्रमाण आहे। ह्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बट्ट्या बनवल्या तर खायला खूप छान लागतात। आता त्याच वाटीने आपण ह्याच्यामध्ये बारीक रवा घालून घेणार आहोत। ह्या रव्यामुळे काय होतं, बट्ट्या खूप खुसखुशीत होतात आणि अजिबात चिकट होत नाही। 2 वाट्या रवा घालून घेतलेला आहे। आता हे सगळं साहित्य मिक्स करायचं, पण त्याच्या आधी आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे, साधारणपणे 3 पळ्या म्हणजेच अर्धी वाटी। एक चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडासा ओवा आपण हातावर क्रश करून याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने आपण ओवा देखील याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये अर्धी वाटी आपण दही घालून घेतलेलं आहे। जी आपली मोठी वाटी असते त्या वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आहे। दही घातल्याच्या नंतर हे सगळं साहित्य मस्त एकजीव करून घ्यायचं आहे सर्वात आधी, आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याचा गोळा मळून घेणार आहोत। तर एक काळजी घ्यायची की सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, त्याच्यामुळे बट्ट्याला खूप छान चव येते आणि बट्ट्या खुसखुशीत होतात। तर तुम्ही बघू शकता सगळं साहित्य तर आपण आता एकजीव करून घेतलेलं आहे। आता जे नॉर्मल पाणी असतं आपलं ते पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं। कोमट पाणी वगैरे वापरण्याची काहीही गरज नाही आहे, साधं पाणी घालून घ्यायचं आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर आपण पोळ्यासाठी जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडासा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे, म्हणजे बट्ट्या शिजतातही छान आणि त्याला मस्त लेयर सुटते। आता मी सगळं साहित्य घालताना हळद घालायची विसरले होते, म्हणून आत्ता माझ्या लक्षात आलं, तर मी याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। आणि पाणी एकदम नाही घालायचं, थोडं थोडंच घालायचं, नसता हे पीठ पातळ होऊ शकतं। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही डाळबट्टी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। याच्या आधी देखील मी लेअरवाल्या डाळबट्टीचा व्हिडिओ टाकलेला आहे, पण ती डाळबट्टी मी स्पेशल बट्ट्यासाठी जे पीठ दळून भेटतं ते पीठ दळून घेतलेलं आहे जाडसर आणि मग त्याच्या बट्ट्या बनवलेल्या आहेत। पण हे घरात आहे त्या साहित्यापासूनच आपण ही बट्टी बनवणार आहोत। तर 10 मिनिट मी पीठ रेस्ट करायला ठेवलेला आहे। आता त्यातलाच एक गोळा आपण काढून घेतलेला आहे, तो गोळा छान पोळपाटावर मस्त मळून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। आणि जसं आपण पुरणाच्या पोळीसाठी स्टफिंग करतो तसाच दुसरा गोळा घ्यायचा, तो तेलामध्ये बुडवायचा आणि ह्याच्यामध्ये तो स्टफ करायचा। नंतर असं आपण जसं पुरणाच्या पोळीसाठी करतो सेम तीच प्रोसेस इथे करायची आहे, त्याच्यामुळे बट्ट्या खुसखुशीत होतात आणि त्याला मस्तपैकी लेयर पण सुटतात। मागच्या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या लेयर सुटणाऱ्या डाळबट्ट्या कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ बघितलेला आहे आणि ही पद्धत थोडीशी वेगळी आहे। मी तुम्हाला अजून एक बट्टी बनवून दाखवते। तर मी बट्ट्या बनवायला घेतल्यात तोपर्यंत मी इडली पात्रामध्ये गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण त्या इडली पात्रामध्ये आपण ह्या बट्ट्या वाफवून घेणार आहोत। इडली पात्रात जर तुम्हाला वाफवायच्या नसतील तर आपण आळू वडी किंवा कोथिंबीर वडी करताना चाळणीमध्ये जसं वाफवतो तसं देखील तुम्ही ह्या बट्ट्या वाफवून घेऊ शकता। आता ह्या इडली पात्राला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि ह्या बनवून घेतलेल्या बट्ट्या आपण ह्या इडली पात्रामध्ये ठेवून याला 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही देखील ह्या बट्ट्या नक्की बनवा। कशा वाटल्या ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।
आता वरण छान शिजलेलं आहे। बट्ट्या वाफवून होईपर्यंत आपण वरणाला मस्त फोडणी देणार आहोत। तर ह्या पद्धतीने तुम्ही वरण देखील बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर वरण छान घोटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि ह्याला परत एकदा मस्त मिक्स करून घेतलेलं आहे। तर याच्यानंतर काय करायचं, लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक आणि किसलेलं सुकं खोबरं हे तीनही साहित्य मिक्सरच्या जारमध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे आणि याची बारीक छान पेस्ट करून घ्यायची आहे। ही आपल्याला वरणामध्ये घालायची आहे। तर याची पेस्ट मी करून घेतलेली आहे। आता साहित्य काय, तर लसूण खोबऱ्याची पेस्ट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, थोडीशी हळद, मीठ आणि कढीपत्त्याची पानं। तर सर्वात आधी काय करायचं, एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं। त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायची। जिरं मोहरी अगदी मस्त फुलू द्यायची आहे। थोडासा हिंग घातलेला आहे, अगदी चिमूटभर। आता घालायची आहे थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर जे लसूण खोबरं आणि अद्रकाचं वाटण करून घेतलेलं आहे ते ह्याच फोडणीमध्ये घालून मस्त याला छान परतून घ्यायचं आहे। याच्यातच कढीपत्त्याची 10-12 पानं घातलेली आहेत। सुकं खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं देखील ह्या वाटणामध्ये घालू शकता। ह्याच्यामुळे ह्या वरणाला खूप छान चव येते। आता याच्यातच आपण लाल मिरची पावडर आणि गरम मसाला, ज्याला आपण काळं तिखट असं देखील म्हणतो, ते घालून घ्यायचं आहे। सगळं साहित्य अगदी मस्त परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कलर अतिशय सुंदर दिसतोय आणि आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं वरण घालून घेणार आहोत। तर आता हे वरण देखील याच्यामध्ये घालून घेतलंय। आता याला मस्त दणकून अशी उकळी काढायची आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। बट्ट्याचं वरण हे खूप जास्त घट्ट नाही, थोडंसं पातळच असतं, त्याच्यामुळे मी याच्यात आणखी पाणी ॲड केलंय। तुम्ही बघू शकता वरणाला अतिशय सुंदर असा कलर आलाय। आता याच्यामध्ये आपण घातलेली आहे थोडीशी चिंच आणि थोडासा गूळ। तर आंबट, गोड, तिखट असं सगळ्या चवींनी मिक्स असलेलं हे वरण खायला खूप मस्त लागतं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता याला मस्त उकळी आणून घ्यायची आहे। तर आता वरण उकळेपर्यंत आपण बट्ट्या बनवून घेणार आहोत। तर ह्या छान वाफून झालेल्या आहेत। आता चाकूच्या साह्याने याचे असे काप करून घ्यायचे आहे। ह्याच्यातच थोडंसं किंचित थंड होऊ द्यायचं आहे। खूप जास्त गरम असताना आपल्याला काप करणं थोडंसं अवघड होतं, त्याच्यामुळे थंड झाल्याच्या नंतरच ह्याचे असे काप करायचे। आता जोपर्यंत मी ह्या बट्ट्याचे काप करून घेते तोपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्या तेलामध्ये आपल्याला ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। तर वरण बघा अतिशय मस्त असं छान उकळलेलं आहे, याला मस्त तर्री आलेली आहे। आता वरण आपण साईडला काढून घेणार आहोत आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान तापलेलं आहे। आता हळूहळू याच्यामध्ये बट्ट्या सोडायच्या आणि मध्यम आचेवर ह्या बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत। बट्ट्या तळताना गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर काय होतं, वरून बट्ट्या छान तळल्यासारख्या दिसतात पण आतून ह्या पूर्ण कच्च्या राहतात। त्याच्यामुळे तळताना हे पथ्य तुम्ही नक्की पाळा। आणि विशेष म्हणजे ह्या पद्धतीने जरी बट्ट्या बनवल्या तरी त्या अजिबात तेलकट होत नाही, खायला खूप छान लागतात, अगदी खुसखुशीत होतात। तर आता आपण मध्यम आचेवर ह्या बट्ट्या मस्त तळून घेणार आहोत। तर ह्या तिखट वरणासोबत ह्या बट्ट्या खायला खूप मस्त लागतात। मैत्रिणींनो, तुम्ही देखील ह्या बट्ट्या नक्की बनवा। आता ह्या बट्ट्या तळून झालेल्या आहेत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यातच आपण ह्या बट्ट्या बनवू शकतो। तर तुम्ही देखील बट्ट्या बनवा, कशा वाटल्या ते कमेंट करून सांगायला विसरू नका। बट्ट्या सर्व झालेल्या आहेत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।